अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी हाव सगली? उम्मीद करता बेस असाल, आम्ही पण बेस आहोत अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह हम सब अच्छे हैं, खैरियत से हैं। अल्लाह का फजल करम है, आप लोगों की दुआएं हैं और आप लोगों का हम शुक्रिया अदा करते हैं तहे दिल से बार बार कि आप लोग जो अच्छे अच्छे कमेंट्स हमें देते हैं माशाअल्लाह और दुआएं देते हैं और हमारी वीडियो के लिए बहुत इंतज़ार करते हैं कि कभी आएगा और कुछ रुकावट होती है हम लोगों को, कुछ बारिश जोर से है या कुछ प्रॉब्लम्स है लाइट के, इस वजह से हम थोड़ा लेट हो जाता है, तो हम माफ़ी चाहते हैं उसके लिए। अल्हम्दुलिल्लाह अभी कनीज़ रेसिपी जो बनाने वाली है वो अपने खुद ही बयान करेगी वो कि क्या बनाने वाली है। बोल। प्युअर कोकणी, टिपिकल प्युअर कोकणी रेसिपी बनवत आहे मी। येस, मला त्याच्यासाठी मोप कॉमेंट्स होते की सुतवलं बनवा, तर येस मी आज सुतवलं बनवत आहे आणि सुतवलं असतेच चावण्याच्या पिठाचं, त्यातल्या जास्ती इन्ग्रेडियंट्स पण नसतात, जास्ती खटापटा पण नसते, पण टेस्ट जबरदस्त असते माशाअल्लाह, एक नंबर। आणि मग मोप जबरदस्ती रेसिपी असते, त्याच्यासाठी दरकार काय चीज आहात ते बघून घ्या। ठीक है, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। विवार सुतवलं रेसिपी बनवायच्यासाठी जी दरकार इन्ग्रेडियंट्स आहे ती बघून घ्या। ही आहे चावलाचा पीठ। आता ती किती घ्यायचा ती मी तुम्हाला सांगता येत आहे, पण नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स बघून घ्या। आमची बघा फॅमिली मोप मोठी आहे आणि मी मंडळी मोप मोठी आहे, त्या हिशोबाने आम्ही थोडं जास्ती सुतवलं बनव आणि जास्ती सुतवलं बनव म्हणजे जास्ती दूध पण पाहिजे नारळाचा, तर आम्ही एक नारळाचा नाही 2 नारळाचं दूध काढू मस्तपैकी घट्ट मुटक्यासारखा। आणि दुधातला टाकी याच्यासाठी गोड असेल, साखरेचं दूध नाही बनत, गोडाचं दूध असते माशाअल्लाह। त्याच्यानंतर मीठ आहे, इलायची पावडर आहे तवा आणि जरुरीनुसार पाणी घेऊ आपण। ओके, तवा चला आपण बघूया। स्टार्टिंगला सगळ्यात पहिले मी गॅस ऑन करी, सगळ्यात पहिले मी गॅस स्टार्ट करी, त्याच्यातलं मी ही आता पाणी घेईन, मतलब काय मी 4 ग्लासेस पाणी घेतले त्या मेजरमेंटनी, 4 ग्लास पाणी हात त्याला बॉईल येऊन द्यायचा। बॉईल याच्यासाठी मी झाकण देवीन, तसं मी तोडून घेऊन नारळ, पाणी बॉईल झाला की त्याच्यातलं पीठ टाकून आम्ही हलवून त्याला गॅस बंद करून ठेवू, तसं आम्ही नारळ तोडून त्याचं दूध काढून घेऊ। आणि त्यातल्या मी ही अर्धा किलो पीठ घेतला आहे। आता अर्धा किलोतलं सुतवलं मोप बनेल इंशाअल्लाह। बॉईल पाण्यातलं पीठ मिळवायचं आहे आणि ही कंटिन्युअस हलवून घ्यायचं आहे। आता काय गॅस बंद करायचं आहे? हां हां, गॅस बंद केलो मी, बंद करून हलवायचं। हां, त्याला पुरा पाणी पिठातलं मिक्स करून घ्यायचं आहे। 4 ग्लास पाणी, त्याला अर्धा किलो पीठ, पाणी बोलायला जवळ मी 1 लिटर पाणी। आता ह्याला मी ढाकून बंद करून देवी, तसं नारळाचं आम्ही दूध काढू, घट नारळाचं दूध काढायचं आहे। नारळाचा दूध रेडी झाला आहे, त्याचं हो लेफ्टओव्हर जे असते टाकियाचा चव तो आहे। त्याच्यानंतर आता पीठ मळून त्याचे बॉल बनवून मी आता पाण्यातला टाकणार आहे, पाणी बॉईल करायला ठेवलं आहे आणि इतका पाणी द्यायचा की तमाम बॉल्स जे आहेत पाण्यातला डीप बेस त्याला सफिशियंट झाले पाहिजे। पाणी बॉईल होतंय तसं आपण पीठ मळून घेऊ। व्ह्यूअर्स, अख्ख्या 2 नारळाचं दूध हे बघू शकता, वाव एकदम घट मुटक्यासारखा दूध आहे माशाअल्लाह। त्यात मी जास्ती पाणी यूज नाही केलो आहे, कारण सुतवल्यासोबत खायचं आहे, त्याला चव येली पाहिजे। त्याच्यानंतर त्या दुधातला मी अर्धा किलो गोळ आहे जगेरी, ती मी आतला मिक्स करणार आहे, ॲड करणार आहे। जरा वरती करून दाखवा। त्यातला इलायची पावडर टाकणार आहे मी, त्याच्या आधी मी पीठ मळून घेत आहे बघा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व्ह्यूअर्स, गरमागरम पीठ आहे, हाताला चटके बसतात, पण तरी पण करायला लागेल आपल्याला,
खायचं शौक आहे ना, आणि माझे व्ह्यूअर्स वेट करतात माझ्या रेसिपीचा, आणि ती पण प्युअर कोकणी रेसिपीज. त्याच्यासाठी मी आता ही रेसिपी बनवत आहे. शायद तुम्ही पण ह्याच तरीक्याने बनवत असाल, उम्मीद आहे मला. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत आहे तर तुम्ही पण आपल्या आपल्या घरात नक्की ट्राय करा. व्ह्यूअर्स, पीठ रेडी झालं आहे मलून. त्याचे आता आम्ही गोले बनवू. आम्ही मतलब मी हो, तुम्ही लोक नाही. त्याचे गोले बनवून मी आता बॉईल पाण्यातला उकळ्याला टाकीन. मी पिठाचे गोले मोठे मोठे बनवत आहे ह्यासाठी की आमच्या मशनीचा आमची मशीनच काय अलग आहे. आमच्या मशनीचा डोर इतका मोठा आहे, त्यातला तुम्ही एवढं मोठं पण गोलं टाकलं तरी जाऊ शकते. म्हणून मी जास्ती बारीकीने काम नाही करत आहे, गोले मोठे बनवत आहे आणि ते आता बॉईल व्हायच्यासाठी रेडी आहे. व्ह्यूअर्स, पाणी बॉईल झालं आहे. त्याच्यातला मी आता हे पिठाचे गोले शामिल करीन. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हां व्ह्यूअर्स, आता हे पिठाचे गोले आतलं शिजले. ही कैसा माहिती करू आपण. हे आता आपण टाकलं होते खालती बसलेत. जेव्हा ते पुरी त्यातलं परफेक्ट शिजतील तेव्हा ते वरती फ्लोट करतील, वरती तेरतील. तेव्हा समजायचा की ते बराबरशी कुक झालेत, बॉईल झालेत. माशाअल्लाह. गावठी खायची खुशी काही अलग असते. खायच्या टायमातलं आपल्याला जी तकलीफ होते, बनवायच्या टायमात जी तकलीफ होते, ती पण खायच्या टायमात सगळी तकलीफ विसरली जाते. आणि इतकी खुशी असते, इतकी उमग असते दिलातला की ती चीज कवा रेडी होते. कारण ती आपल्या मुल्कची असते, आपल्या वतनची ती खास चीज आहे, आपल्या गावांची ती खास चीज आहे ना. आणि त्याची अलगच खुशी असते आणि टेस्ट पण भारी असते माशाअल्लाह. व्ह्यूअर्स, दूध रेडी होतं आहे. सगळ्यात पहिले ते मी त्यातला कार्डमम पावडर मतलब इलायची पावडर मी आता शामिल करीन इंशाअल्लाह. अर्धा किलो गोड आहे. 2 नारळाच्या दुधात अर्धा किलो गोड आहे, ती मी आता शामिल करीन. आणि त्याला बेस गोड यातला गुलच तो मी हलवीन. आणि इकडे बघू शकता वाव, सुतवल्याच्या मशनीचे कारीगर येतात. हां, मशीन स्टार्ट व्हायच्या आधी कारिगिरी चालली आहे. परफेक्ट बनवतात त्याला, कारण खची पण मशीन असो त्याला पहिलं ट्राय करायला लागते. बरोबर चालतंय नाही चालतंय. पीठ आतला एक्स्ट्रा पीठ टाकून फिरवायला लागते. एकदम घट्ट दूध आहे माशाअल्लाह. व्ह्यूअर्स, सुतवल्याबरोबर खायला नारळाचा दूध रेडी आहे गोड टाकून. त्यातला मी 1 पिंच मीठ टाकीन, जास्ती नाही टाकी. याचा थोडंसं टेस्ट या हवं आहे ना, त्या हिशोबाने. चला, दूध रेडी झालं आहे. आपण आता चावराचे बॉल्स, चावराच्या पिठाचे बॉल्स आपण बॉईल होतात ती घेऊन येऊया आणि मस्तपैकी सुतवलं टाकूया. बघूया चावराचे गोले बघा कसे वरती फ्लोट होतात, कसे वरती मतलब तेरतात ते बघा. याचं मतलब आहे की 100% डन झालेतात. आणि आता आपण त्याला स्लो गॅस करून ठेवू आणि जरूरतीनुसार आपण एक एक करून गोले काढून आपण सुतवलं बनवू. सगळे एक सोबत नाही काढत आहे, बस 2 मोबले. तर आपण झाकून ठेवूया. हे बघा कशी आहे आतलन जाली आहे. शेवई पडेल आतलन गोले टाकू पिठाचे. आणि ही आपलं एक स्टूल सारखं आहे, त्याला आम्ही बनवला व्हाव. हे हातलन कैसा आहे बघा. ही सिस्टम आहे आता बंद चालू करायचा. आता यातलन गोलो टाकते. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. गोलो टाकल्यावर 2 गोले टाकेल एक सोबत, कारण त्याचा टोन मोठा आहे. आणि 2 नाही 4 5 पण गोले. आता ही कैसा आहे, ही ऐसा बंद करायचा, लॉक करूया. बंद केल्यावर ह्याचा जी ही सिस्टम आहे बघा नटचा, ही बघा ही बराबर टाईट करायचा. आणि मग ह्याला बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम
फिरायचं आता हे फिरवणं चालू आहे आपलं काम. खलती बघ खलती. ती काय ऍक्च्युली ना फिरूया नाही मिळेल. खलास हा एक मिनिट. वाव सो सुपर स्वीट क्वालिटी. वाव दॅट्स डिलिशियस. जबरदस्त आहे जबरदस्त. हे बघा माशाअल्लाह याला बोलतात सुतवलो. आता मी याला परत ओपन करताय आणि आता दुसरी प्लेट भरून काढू आम्ही. एक मिनिट हा. बस ॲक्च्युली बात अशी आहे की आम्ही ह्याचे ना सुतवल्याचे चक्र काढतो अशी गोल गोल प्लेट फिरवून त्यातलं चक्रीसारखा फुलासारखा आम्ही काढतो. पण बात अशी झाली की आमचा जो स्टूल आहे ना मशनी जो स्टूल आहे त्याच्यामध्ये गॅप मोप कमी आहे आणि प्लेट असा गोल गोल होई नाही आहे. तेव्हा ऐसा आयलाय है आडा तेळा चालून घ्यायचा खायचाच ते हय. वाहिद असने बस असने आणखी एक टाक आणखी एक टाक. माशाअल्लाह बस. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह माशाअल्लाह. एक नंबर झाला. माशाअल्लाह. ती ना स्टूलने आपल्याला जरा गडबड होतंय. गच येतोय. सुतवलो रेसिपी रेडी है. आम्ही खाया बसला हाव. तुम्ही पण आमच्या बरोबर या खायला. मस्तपैकी दूध आहे सुतवलो है गरमागरम खाया मजा अलगच आहे. हे बघा माशाअल्लाह आता ही आम्ही खाणार आहोत. हा तुम्ही पण खाया या. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्हम्दुलिल्लाह. कोकन की शान कोकणी रेसिपी के साथ. चिंची दे ठेवा जरा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आता ही बघा ही गोल चिंची पण घेतलोय मी. ह्यातलं कसं असते नारळाचं दूध आहे ना हे गोड बिड यातलं. माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह शुक्र आहे. जबरदस्त बनलाय हा. आता ही कनिजने आपल्या सुतवलो बनवला हा आणि मी मदत केली तिला. ही द्यायला रेडी. आम्ही कैसा बनवला तुम्ही पण आपल्या आपल्या घरात ट्राय करू शकता. बनवा खावा एंजॉय करा और कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. कोकन की दुनिया 2324 बहुत कुछ आपको देखने के लिए मिलेगा. व्यूअर्स मोपशेतीच आमचं गॅप झालो आम्ही जल्दी आयला नाही आहो कारण की मोप पाऊस पडत होतो त्या वजाने वायफाय काम नाही करत. लाईटी जातात सतत. आता अल्हम्दुलिल्लाह सगळं ठीक आहे. वायफाय पण आहे लाईट पण आहे आम्ही पण हाव रेसिपी पण आहे तुम्ही पण हाव. तर तुम्ही व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून राहा आणि तमाम व्हिडिओज आमचे वॉच करा. नवीन असाल ते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा. जी जी ठीक आहे. मैं अल्लाह हाफिज. टेक केअर. बाय बाय.